गुड मॉर्निंग एव्हरीबडी. ठीक आहे, लास्ट लेक्चर मध्ये आपण टॅक्झॉनॉमिक एड्स पर्यंत आलो. ठीक आहे, चॅप्टर आपला तोच चालू आहे, लिव्हिंग वर्ल्ड. मी म्हटलं होतं की टॅक्झॉनॉमिकल एड्स जे आहेत, हर्बॅरियम म्हणा, झूलॉजिकल पार्क, म्युझियम, त्याच्यानंतर बॉटनिकल पार्क, बायोडायव्हर्सिटी पार्क, या सगळ्या गोष्टी आपण कॅन्सल करू. ठीक आहे, कारण नवीन सिलेबसनुसार या गोष्टी डिलीट केलेल्या आहेत. पण आमसन सरचं बोलणं असं झालं की सर, जो सिलेबस डिलीट झालाय तो 2020-21च्या बॅचला आहे. तुम्हा लोकांना सीईटी द्यायची 2022ला, सीईटी द्यायची 2022ला. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की जे जे चॅप्टर आहे त्याच्यातला थोडाफार प्रमाणामध्ये जो भाग डिलीट झालेला आहे ते चॅप्टर पूर्ण घ्यायचे, डिटेल घ्यायचे, आणि जे अख्खेच्या अख्खे चॅप्टर जे संपलेले किंवा मंडळानं सांगितलंय किंवा एनसीईआरटीने सांगितलेलं आहे की हा चॅप्टरच पूर्ण डिलीट केलेला आहे, तर ते चॅप्टर आपण थोडेसे लेट घेऊ. कळालं? ज्या चॅप्टरमध्ये थोडे थोडे पोर्शन डिलीट केलेले ते चॅप्टर आपण डिटेल घेणार आहोत, जसा पहिला सिलेबस होता तसा 11वीच्या. आणि ज्यांचे नेक्स्ट इयर आहे, काय म्हणतात त्याला, पूर्ण चॅप्टर गेलेले ते आपण थोडं उशिरा घेणार पण घेणार आहोत. ठीक आहे, तर मग टॅक्झॉनॉमिक एड्सची आपण आज पूर्ण डिटेल बघू. लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला हर्बॅरियम, त्याच्यानंतर म्युझियम, त्याच्यानंतर झूलॉजिकल पार्क, बायोडायव्हर्सिटी पार्क आणि कीज यांच्याबद्दल माहिती दिली. आज आपण त्या सगळ्या गोष्टी, ब्रीफ माहिती होती, आज आपण सगळ्या गोष्टी त्या काय करू, डिटेलमध्ये. ठीक आहे, तर चॅप्टर तोच लिव्हिंग वर्ल्ड. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा मग टॅक्झॉनॉमिकल एड. टॅक्झॉनॉमिकल एड्स कशाला म्हणतात रे? टॅक्झॉनॉमिकल एड्स कोणाला म्हणतात, कशासाठी असतात? टॅक्झॉनॉमिकल एड्स हे एक प्रकारचं साधन मानलं जातं. कशासाठी? टू स्टडी द बायोडायव्हर्सिटी, टू स्टडी द बायोडायव्हर्सिटी, टू स्टडी डायव्हर्सिटी in organisms. ठीक है, इन ग्रुप वाइज, इन ग्रुप वाइज मॅनर. काय सांगितलेले? टू स्टडी द डायव्हर्सिटी इन ऑर्गॅनिझम इन ग्रुप वाइज. जी सजीवांमध्ये विविधता आहे तिचं अभ्यास करण्यासाठी, आणि अभ्यास कसा करणार? ग्रुप वाईज, म्हणजे वर्गीकरण करून. एक प्रकारे मस्तपैकी काय केलं जाईल, एक तर खूप सारे झाडे एकत्र आणले जाईल, त्याच्यातून एक झाडाची कॅरेक्टरिस्टिक केलं जाईल, किंवा काय केलं जाईल, खूप सारे ॲनिमल्स आणले जाईल, किंवा खूप सारे असे ॲनिमल्स आणि प्लांटचं कलेक्शन ठेवलं जाईल जे आजच्या घडीला पृथ्वी तलावर अस्तित्वात नाही, त्यांचे अवशेष फक्त. ठीक आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टींचं त्यांची कॅरेक्टरिस्टिक बनल्या जाईल, त्यांची जिओग्राफिकल आयडेंटिटी बघितल्या जाईल, त्याची कोणत्या भागात सापडतात, कुठं नाही सापडत, अशा सगळ्या गोष्टी एका ग्रुप वाईज, एका ग्रुपमध्ये टाकतील आणि त्याचा काय करतील, अभ्यास करतील. ठीक आहे, तुम्हाला 9वी-10वीला असताना तुम्ही ते क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम शिकला असाल बघा. त्याच्यात तुम्ही फायलम, किंगडम अशा गोष्टी शिकला असाल. किंगडम, फायलम, त्याच्यानंतर फॅमिली, बिमेली असं काहीतरी होतं बघा. ठीक आहे, जीनस, लास्टला काय होतं, स्पीसीज म्हणजे प्रजाती. ठीक आहे, मध्ये काहीतरी राहिले आता ग्रुप्स वगैरे, हे सगळ्या गोष्टी होत्या. ते काय क्लासिफिकेशन शिकलं, हेच क्लासिफिकेशन आपल्याला शिकायचंय पण पुढच्या चॅप्टरमध्ये. ह्या चॅप्टरमध्ये फक्त आपण काय करणार आहे, थोडंसं ब्रीफ इंट्रोडक्शन. तर त्याच्यात बघा, टॅक्झॉनॉमिकल एड्स मध्ये आपण पहिली एड्स पाहिली होती. एड्स काय पाहिली होती? हर्बॅरियम. एक मिनिट, मी मार्कर मध्ये शाई टाकून घेतो. ओके, पहिलं काय बघा, हर्बॅरियम. हर्बॅरियम या शब्दाचा सर्वप्रथम उल्लेख एका सायन्टिस्टने केला. त्याचं नाव होतं बघा पिटॉन डी टर्नफोर्ड. टर्नफोर्ड
क्रॉनफोर्ड यांनी हा शब्द पहिल्यांदा वापरला होता. आपल्याला कसं कळलं बाबा यानं शब्द वापरला होता, असं काय ऐकायला होता नाही. इन हिज बुक, इन हिज बुक त्याचं नाव होतं बघा कुठल्या, एलिमेंट. एलिमेंट्स नावाच्या पुस्तकामध्ये पिटॉन डी टर्म होतनं हा हर्बॅरियम शब्द वापरला होता. ठीक आहे. तर हर्बॅरियम ऍक्च्युअल मध्ये कसं कलेक्ट करायचं, काय करायचं त्याच्याबद्दल माहिती, म्हणजे यांनी फक्त एक विचार केला की हर्बॅरियम असलं पाहिजे. ठीक आहे, एक मिनिट. हर्बॅरियम कसं असलं पाहिजे, काय असलं पाहिजे याची माहिती काढण्यासाठी त्यांनी काही सांगितलं नव्हतं, फक्त शब्द वापरला होता. त्याच्यानंतर ऍक्च्युअल मध्ये हर्बेरियम कसं असलं पाहिजे, त्याच्यात काय काय गोष्टींचा समावेश पाहिजे, काय काय नाही पाहिजे, ही गोष्ट इटालियन टॅक्झॉनॉमिस्ट होत आहे. इटालियन टॅक्झॉनॉमिस्ट, त्याचं नाव आहे बघा, त्याचं नाव आहे लुका गिनी. लुका गिनी. सर टॅक्झॉनॉमिस्ट म्हणजे काय? टॅक्झॉनॉमिस्ट म्हणजे असे लोक जे काय करतात, सजीवांचं वर्गीकरणाचा अभ्यास करतात. टॅक्झॉनॉमिस्ट म्हणजे काय? दोज आर स्टडी द क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम. ठीक आहे. तर हे आपण वाटलं असतं पुढच्या चॅप्टर मध्ये डिटेल मध्ये घेणार आहे, त्याच्याबद्दल मग मी टॅक्झॉनॉमिस्ट बद्दल माहिती तेव्हा सांगतो. ठीक आहे. लुका गनी बद्दल आपल्या बुक मध्ये, स्टेट बोर्डच्या बुक मध्ये थोडीशी माहिती दिलेली आहे, तुम्ही वाचू शकता. लुका गनीनं काय केलेलं आहे, इटालियन सायंटिस्टनं ऍक्च्युअल मध्ये हर्बेरियम कसा असला पाहिजे, आर्ट ऑफ हर्बेरियम इज इनिशिएटेड. आर्ट ऑफ हर्बेरियम इज इनिशिएटेड. त्यांनी काय केली, हर्बेरियम कलेक्ट करायला सुरुवात केली. सर हर्बॅरियम यानं पहिल्यांदा मेन्शन केलं, यानं सुरुवात केली, पण हर्बॅरियम नेमकं आहे काय? प्रश्न येतो, हर्बॅरियम नेमकं आहे काय? तर हर्बॅरियम काय म्हणे, हर्बॅरियम कन्सिस्ट ऑफ काय, तर ड्राईड प्लांट स्पेसिमन. इट हर्बॅरियम is nothing but specimen of dried, काय म्हणे, specimen of dried plant that are specimen है ना, that is प्रेस. त्याला काय केलं जातं, पहिले त्याची दवाई केल्या जाते, त्याच्यानंतर ट्रीटेड, त्याला काय केलं जातं, केमिकलशी ट्रीट केलं जातं की जेणेकरून ते लवकर डिग्रेड नाही व्हावं, डिकंपोज नाही व्हावं. ठीक आहे. त्याला ट्रीट केलं जातं, ट्रीटेड अँड माउंटेड ऑन स्टँडर्ड पेपर शीट. आणि काय केलं जातं म्हणजे त्याला एका स्टँडर्ड साईजच्या पेपर शीटवर चिटकवलं जातं. कळलं काय काय असतं? हर्बॅरियम कशाला म्हणायचं की स्पेसिमन ऑफ ड्राईड प्लांट. एखादा प्लांट घ्यायचा, त्याचं काय करायचं, जो पण स्पेसिमन घेतला, हा खोड घेतलं, खोडाचा भाग घेतला, किंवा तुम्ही रूट घेतलं, किंवा लीव्स घेतले, किंवा फ्लावर घेतलं, ते काय करायचं, वाळवायचं. वाळवलं तर तेवढं सफिशियंट आहे का नाही, त्याला प्रेस करायचं, एकदम त्याला दाब द्यायचा, काहीतरी दबाई करून त्याला असं चपट बनवायचं पाहिजे. चपट केल्यानंतर त्याच्यावर काय करायचं, ट्रीटेड म्हणजे काही पण केमिकल लावायचं. जसं फॉर्मॅलिन नावाचं एक केमिकल आहे, जो आपले डेड बॉडीज असतात का, तुम्ही जर हे पाहिलं असेल, जर मेडिकलच्या फर्स्ट इयरला तुम्हाला बहुतेक डेड बॉडीचं डिसेक्शन असतं. एखादी डेड बॉडी घ्यायची, कापायचं, बघायचं हार्ट कुठे आहे, लंग्स कुठे आहे, किडनी कुठे आहे. तर ती जी डेड बॉडी प्रिझर्व केल्या जाते ना, तिला फॉर्मॅलिन नावाचा एक पदार्थ असतो बघा. फॉर्मॅलिन मध्ये काय असतं, वॉटर आणि फॉर्मॅलिन अशा दोन गोष्टी असतात. आपण ना ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकू ना, त्याच्यात आपण बघू फॉर्मॅल्डिहाइड काय असतं, अल्डिहाइड काय असतं. ठीक आहे. तर फक्त एक लक्षात ठेवा, ट्रीटेड मध्ये काय की केमिकल लावलं जातं त्या
पेसिमनला. त्या पेसिमनला केमिकल लावल्याच्या नंतर माउंटेड ऑन स्टँडर्ड शीट, एक ठराविक साईजची काय असते शीट असते, त्या शीटवर जाऊन ते पेसिमन चिटकवलं. ठीक आहे, नुसतं चिटकवलं जातं का नाही, तर ते हर्बेरियमच्या शीटवर जेव्हा पेसिमन चिटकवलं जातं, समजा हा बोर्ड काय आहे हर्बेरियमची शीट आहे, समजा हा बोर्ड काय आहे हर्बेरियमची शीट आहे. तर ह्या बोर्ड जर एक हर्बेरियमची शीट आहे तर त्याच्या लोअर राईट कॉर्नर म्हणजे हा भाग, ठीक आहे, इथे काही गोष्टीची माहिती लिहिलेली असते. जसं इट कन्सिस्ट ऑफ, हर्बेरियम कन्सिस्ट ऑफ काय काय असतं, हर्बेरियम कन्सिस्ट ऑफ काय काय असतं त्याच्यात, डेट. ठीक आहे, त्याच्यानंतर काय असतं, प्लेस ऑफ कलेक्शन, कुठून घेतली ही गोष्ट. त्याच्यानंतर अलॉंग विथ डिटेल क्लासिफिकेशन, and highlighted with ecological peculiarities, character of the plant. एवढ्या गोष्टी काय असतात म्हणजे राईट कॉर्नरला असतात. त्याच्यापेक्षा अजून पण 2-3 गोष्टी सांगतो. काय काय सांगितलं, कन्सिस्ट ऑफ, डेट, कधी ती हर्बेरियम शीट बनवली, तिच्यावर कधी ते चिटकवलं, त्याची डेट लिहिलेली असते. प्लेस ऑफ कलेक्शन, कोणत्या भागात, तुमच्या शाळेत केलं असेल, तुमच्या कॉलेजमध्ये केलं असेल, तुमच्या कॉलेजचं नाव येईल तिथं. ठीक आहे, अलॉंग विथ डिटेल क्लासिफिकेशन, की बाबा त्याची किंगडम काय, फायलम काय, त्याचं टाईप काय, ग्रुप काय, जीनस काय, पीसीस काय, ठीक आहे, ऑर्डर काय, ह्या सगळ्या गोष्टी काय असतात तिथं मेन्शन केलेल्या असतात त्या राईट कॉर्नरच्या माहितीमध्ये. त्याच्यानंतर हायलाइटेड विथ इकोलॉजिकल पिक्युलॅरिटी, इकोलॉजिकल कुठल्या प्रकारच्या इकोलॉजी सिस्टम मध्ये ते येतं. जसं निवडुंगाचं झाड जर बघितलं तर ते डेझर्टिक एरियामध्ये येतं. निलगिरी, इतर जे असे झाड आहेत ज्यांना आपण सदाहरित म्हणतात, तिथं येतं जिथे जास्त पाऊस असतो, जास्तीत जास्त घाट माथ्यावर किंवा विषुववृत्तावर म्हणजे इक्वेटोरियल रिजन किंवा समुद्र सपाटीपासून जरासं जर एखादा डोंगर असेल, जसं सह्याद्री पर्वतावर, तिथं काय होतं सदाहरित वन झाड. तर तशा प्रकारचं ते इकोलॉजिकल पिक्युलॅरिटी, काय काय कुठं कुठं सांगतं ते. त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय, त्याला फूल लागतं का, त्याला फळ लागतं का, फळ लागलं तर त्याच्यात बी असते का नसते. ठीक, या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक काय केल्या जातात त्या राईट कॉर्नर मध्ये बसवल्या. ठीक आहे, त्याच्यासोबत त्याचं काय केलं जातं, लोकल नेम. त्याचं काय केलं जातं, लोकल नेम अँड सायंटिफिक नेम इज मेन्शन. हे मी तुम्हाला नोट्स दिलेले आहे, नोट्स चांगले डिटेल दिले आहे, ग्रुपमध्ये टाकलेले आहे बघा आधीच. काय काय असतं म्हणे त्याचं लोकल नाव आणि सायंटिफिक नाव. तुम्हाला माहिती आहे की आपलं लिंबाच्या झाडाला काय नाव दिलेलं आहे, एझॅडिरेक्टा इंडिका, नीम प्लांट, एझॅडिरेक्टा इंडिका. हे काय झालं सायंटिफिक नाव एझॅडिरेक्टा, आणि हे काय झालं लोकल नेम काय त्याचं, नीम प्लांट. ठीक आहे, का बरं हे असं सायंटिफिक नाव दिलं जातं, कारण जगामध्ये खूप साऱ्या भाषा आहेत आणि एकाच प्लांटला खूप साऱ्या नावानं बोलल्या जातं. ठीक आहे, मग खूप साऱ्या नावानं जर बोलल्या जातं तर मग कळालं पाहिजे ना कोणाला की कोणत्या प्लांट बद्दल एक्झॅक्टली बोलताय. त्याच्यामुळे काय केलं जातं, एक युनिफॉर्मिटी आणण्यासाठी काय केलेलं आहे, सायंटिफिक नेम ठेवलेले. ठीक, सगळे जगभरातले सायंटिस्ट त्याच नावानं त्याला बोलतात. मग आपलं लिंब असं लिंबाचं झाड, त्याला ते लिंबाचं झाड किंवा नीम प्लांट नाही म्हणत, ते काय म्हणतात डायरेक्ट एझॅडिरेक्टा इंडिका. ठीक आहे, पुढच्या टॉपिक मध्ये आपण घेणार आहे डिटेल मध्ये की काय, का बरं तसं केलं, का केलं.
सध्यापुरतं लक्षात ठेवा की त्या झाडाच्या तिथं काय केलं जातं, लोकल नेम पण लिहिल्या जाईल आणि सायंटिफिक नेम पण लिहिलं जाईल. त्याच्यानंतर ऑल द इन्फॉर्मेशन गिवन लोअर राईट कॉर्नर ऑफ द शीट दिलेलं आहे मी. त्याच्यानंतर लोकल नेम अँड सायंटिफिक नेम इज मेन्शन also name of collector is mentioned. ठीक आहे. जो कलेक्टर आहे, कलेक्टर म्हणजे आपला डिस्ट्रिक्ट कलेक्टर नाही, जो जिल्ह्याच्या ठिकाणी असतो. कलेक्टर म्हणजे इथे काय ना, कलेक्टर म्हणजे इथे येणार बघा, ज्यानं ती शीट बनवली, ज्यानं ते प्लांटचं पेसिमेन कलेक्ट केलं आणि त्या पेसिमेनची काय केलेली आहे, शीट बनवली, त्याचे काय येणार इथं नाव आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा, नेक्स्ट टाइप आहे, हे झालं सगळं हर्बेरियम. नेक्स्ट टाइप आहे आपलं बॉटनिकल गार्डन. बॉटनिकल गार्डन मी लास्ट लेक्चर मध्ये सांगितले बॉटनिकल गार्डन का बनवतात, कारण सगळेच प्लांट काय असतात, सगळ्या भागात सापडत, सगळेच प्लांट सगळ्या भागात सापडत. मग काय करतात, मग आता काय भारतामध्ये आपलं वडाचं झाड सापडतं, मग अमेरिकेचे लोक काय प्रत्येक वेळी वडाच्या झाडाचा अभ्यास करायला भारतात येत राहतील का, खर्चिक आहे. बऱ्याच शास्त्रज्ञांकडे तेवढे पैसे बी नसतात. मग ते काय करतात, तिथलेच गव्हर्नमेंट काय करते, बॉटनिकल गार्डन. बॉटनिकल गार्डन मध्ये काय केलं जातं, मग हे सगळे झाडं उगवल्या जातात. ठीक आहे. बॉटनिकल गार्डन, बॉटनिकल गार्डन. बॉटनिकल गार्डन मध्ये काय, डिफरंट व्हरायटी ऑफ प्लांट कलेक्टेड फ्रॉम, काय असतं याच्यामध्ये, डिफरंट व्हरायटी ऑफ प्लांट कलेक्टेड different parts of the world, different parts of the world. ठीक है, different plant collected from different parts of the world. क्लियर आहे. त्याच्यानंतर बघा, वेगवेगळ्या जगाच्या कानाकोपऱ्यातून काय केल्या जातात, झाडं कलेक्ट करतात. दे आर ग्रोन इन सायंटिफिक अँड सिस्टमॅटिक मॅनर. त्यांना काय केलं जातं म्हणे, सायंटिफिक आणि सिस्टमॅटिक मॅनर मध्ये ग्रो केलं जातं. म्हणजे काय सिस्टमॅटिक मॅनर म्हणजे काय, काही झाडं असतात की जे प्रदेशातच येतात, मग त्याच्यासाठी एसी ची अरेंजमेंट, पॉली हाऊस ची अरेंजमेंट, अशा वेगवेगळ्या अरेंजमेंट करून पण काय केलं जातात, तिथं जगवण्याचा प्रयत्न केला जातो. ठीक आहे. कोणाला एखाद्या झाडाला काय लागतं, लाल मातीच लागते, कोणाला काळी माती पण चालते, कोणाला पर्टिक्युलर गुणधर्म असणारी माती लागते. मग ती माती आणून तिथं ते झाड काय केलं जातं, वाढवलं जातं. म्हणजे सिस्टमॅटिक आणि सायंटिफिक मॅनर मध्ये एकदम त्याला जे लागतं त्या गोष्टी, ते एन्व्हायरमेंट त्याला आर्टिफिशियली प्रोव्हाइड करण्याचं काम केलं जातं. कुठं, बॉटनिकल गार्डन. त्याच्यानंतर काय केलं जातं, दे आर ग्रोन सिस्टमॅटिक आणि सायंटिफिक मॅनर. त्याला एक शब्द आहे बघा तिथे आलेला, इन व्हिवो मॅनर. इन व्हिवो मॅनर काय सांगितलेलं आहे, इन सायंटिफिक आणि सिस्टमॅटिक त्यांना उगवल्या जातं आणि त्याची स्टडी केल्या जाते इन विवो मॅनर. दोन प्रकारचे प्रकार आहेत, दोन प्रकार आहे बघा स्टडी करण्याचे, इन विवो आणि इन विट्रो. इन विवो मध्ये काय केलं जातं, तर कंप्लीट किंवा होल ऑर्गॅनिझम स्टडी इज कॅरीड आउट. काय केलं जातं, कंप्लीट ऑर्गॅनिझमची स्टडी कॅरीड आउट केली जाते. ठीक आहे. इन लॅब, कुठं पण केलं जाईल, लॅब असेल किंवा गार्डन असेल. ठीक आहे. आणि इथं काय झालं, इन विट्रो मध्ये की टेस्ट ट्यूब किंवा पेट्री डिश स्टडी ऑफ ऑर्गॅनिझम काय माहिती असं लिहू आपण, असं लिहिताला होल ऑर्गॅनिझम स्टडी झालं ना. इथं पार्ट ऑफ ऑर्गॅनिझम आर स्टडीड
in test tube or petri dishes असं petri dishes पार्ट ऑफ ऑर्गॅनिझम म्हणजे काय की इथे समजून घ्या आता प्लांट घेतला आपण सध्या बोलतो कशाबद्दल प्लांट तर प्लांट मध्ये इन विवो टाइप ऑफ जेव्हा आपण स्टडी करतो ठीक आहे हे शब्द लक्षात ठेवा बरं नवीन आहे पण याच्यावर क्वेश्चन जास्त येऊ शकतो इन विवो मध्ये काय की जेव्हा आपण ऑर्गॅनिझमचा स्टडी करतो समजा प्लांट आहे तर प्लांट अख्खा प्लांटचा अभ्यास करायचा ठीक आहे त्याच्या छोट्या छोट्या भागाचा नाही की ते प्लांट आहे त्या प्लांटवर काय दिसतंय त्या प्लांटवर आपल्याला फ्लावर दिसतंय तर फ्लावर बद्दल माहिती घ्यायची फ्लावर बाहेरून कसं दिसतं ठीक आहे त्याच्यानंतर फळ फ्रुट्स बघायचे ब्रांचेस कशी सिस्टम आहे लीफ कशी एकदम कंप्लीट प्लांटची काय करायचा अभ्यास करायचा ती झाली इन विवो स्टडी इन विट्रो स्टडी मध्ये काय त्या प्लांटचा थोडासा भाग काढायचा त्याला एखाद्या पेट्री डिश मध्ये किंवा टेस्ट ट्यूब मध्ये टाकायचं त्यांना भाग वेगवेगळ्या त्याच्यावर टेस्ट करायच्या जसं की समजा आता तुम्ही पेट्री डिश मध्ये समजा झाडाचा खोड घेतला तर मग त्याच्यावर खूप साऱ्या सेलच्या लेअर असतात मेरिस्टेमॅटिक टिश्यू असतात झायलम फ्लोएम त्याच्यानंतर भरपूर कॅम्ब्रियन टिश्यू या सगळ्या टिश्यू काय केल्या जातात स्टडी केलं इथे अख्खच्या अख्खं झाड स्टडी केलं जातं इथं झाडाचे छोटे छोटे भाग मग सेल असन टिश्यू असन ऑर्गन लेवल सिस्टम असन ते स्टडी केलं विट्रो मध्ये काय होतं मग छोटे छोटे पार्ट स्टडी होतात विवो मध्ये अख्खच्या अख्खं झाड बघितलं क्लिअर आहे या दोन गोष्टी लक्षात राहू त्याच्यानंतर ऑल प्लांट्स आर लेबल्ड विथ सायंटिफिक अँड कॉमन नेम किंवा लोकल नेम कॉमन नेमला काय दुसरा शब्द लोकल नेम सगळे जे बॉटनिकल गार्डन मध्ये जे पण झाडं असतात तिथं काय मेन्शन केलेलं असतं त्याचं सायंटिफिक नेम आणि त्याच्या खाली त्याचं असतं लोकल त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा म्युझियम नेक्स्ट काय म्युझियम थर्ड नंबर म्युझियम काय कलेक्शन ऑफ प्रिझर्व्ड प्लांट अँड एनिमल्स म्युझियम मध्ये काय असतं कलेक्शन ऑफ प्रिझर्व्ड प्लांट अँड एनिमल्स मी तुम्हाला मागं पण म्हटलं की म्युझियम मध्ये काय की बाबा जे अस्तित्वातच नाही राहिलेले जसं डायनासॉरचं कधी कुठं पाया बिया खणताना काय होतं त्याचं एखादं हे सापडून जातं हाड सापडून जातं कधी कधी अंड्याचं कवच असतं ना त्याचं टर्पल सापडून जातं अशा बऱ्याच गोष्टी सापडतात तर मग काय म्युझियम मध्ये काय केलं जातं प्रिझर्व केलं जातं त्यांना काय केलं जातं प्रिझर्व केलं जातं ती स्पेसिमन केप्ट इन फॉर्मॅलिन ठीक आहे ते स्पेसिमन काय केलं जातं पहिले केमिकली ट्रीट केलं जातं कशामध्ये ट्रीट केलं जातं फॉर्मॅलिन मध्ये काय असतं वॉटर आणि अल्डिहाइडचं मिश्रण असतं ते काय केलं जातं त्याच्यावर लावल्या जातं ते लावल्याच्या नंतर तो स्पेसिमन एका जार मध्ये काचेच्या जार मध्ये काय केला जातो ठेवून दिला जातो केला जातो म्हणजे समजा हे हार्ड आहे आता या हाडाला काय केलं जातं एका मस्तपैकी ही जार आहे बघा त्याची मस्त त्या जारावर झाकण आहे आता हे हाड जे आहे मस्त हाडासारखं वाटत असतं थंडी वाटली पाहिजे ठीक आहे हे असं हाड आहे बघा तुमचं एखाद्या डायनासॉरचं सापडलेलं या डायनासॉरच्या हाडाला काय केलं जातं फॉर्मॅलिन मध्ये टाकलं जातं इथं सगळं काय असतं फॉर्मॅलिन टाकलेलं असतं काचेच्या बरणीमध्ये त्याला बाहेरून बघतात ठीक आहे अशा पद्धतीनं प्लांट आणि एनिमल काय केलं जातात तिथे प्रिझर्व केले जातात लार्जर एनिमल्स लाईक बर्ड्स मॅमल्स युजुअली स्टफ्ड अँड प्रिझर्व्ड काय केलं जातं स्टफ्ड अँड प्रिझर्व जर एखादा मोठा समजा पक्षी आहे कुठलाही आता पक्षी माझाही नाही आहे ड्रॉइंग आणलं ठीक एखादा पक्षी समजा त्याला काय केलं जातं त्याच्या पक्षीचे अवशेष किंवा डायनासॉर आता यांना काय असं काचेच्या याच्यात ठेवणं मुश्किल तेव्हा ते काय करतात त्याला कसं करतात स्टफ्ड त्याला काय करतात काही केमिकल लावलं जातं बाहेर त्याचं जसं हाडं काही डिग्रेड नाही व्हावं किंवा त्याचं डिसइंटिग्रेशन नाही व्हावं त्याला लावलं जातं केमिकल लावल्याच्या नंतर ते काय केलं जातात मग एका चांगल्या एअर टेम्परेचर केलं जातं तिथे वातावरणाचा पण कमीत कमी असर व्हावं आणि ते म्युझियम मध्ये काय केलं जातं मग तसंच ठेवलं जातं उघडं त्याला काही काचबीज लावत ठीक आहे अशा जी क्रिया करतो आपण त्याला काय करतो समजा की आपण स्टफ्ड म्हणजे त्याला काहीतरी आवरण लावलं त्याच्यानंतर त्याला नंतर काय केलं मग साठवलं अशा ज्या प्रक्रियेला काय म्हटलं जातात त्याला नाव दिलेलं आहे बघा यांनी टॅक्झिडर्मी
काय करायचं, लार्ज ॲनिमल्स जे असतात त्यांना काय करायचं, स्टफ्ड आणि प्रिझर्व, त्याच्यावर काही केमिकल लावायचं आणि त्याला प्रिझर्व करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, इन म्युझियम वी फाइंड सिस्टमॅटिक कलेक्शन ऑफ शेल्स. मी सांगितलं की एखाद्या ऑर्गॅनिझमवर काय असतात, शेल्स असतात. त्याच्यानंतर ॲनिमल्स असतात, इन्सेक्ट बॉक्स असतात. इन्सेक्ट बॉक्स म्हणजे काय, कुठला एक ॲनिमल घ्यायचा, त्याला मारायचं, त्याच्यानंतर त्याला केमिकल लावायचं, केमिकल लावल्यानंतर काचेच्या बरणीमध्ये भरायचं आणि त्याचं काय करायचं, ऑब्झर्वेशन करायचं बाहेर. ठीक आहे. अशा पद्धतीने काय केलेलं असतं, म्युझियममध्ये सगळे ऑर्गॅनिझम स्टोअर केलेले असतात. नेक्स्ट आहे बघा, नेक्स्ट आहे बघा, म्युझियम नंतर झूलॉजिकल पार्क. म्युझियम नंतर आहे झूलॉजिकल पार्क, ज्याला आपण कॉमनली काय म्हणतो, झू. झूलॉजिकल पार्कला आपण काय म्हणतो, झूलॉजिकल पार्क्स, ज्याला आपण झू पण म्हणतो, माहिती ना, प्राणी संग्रहालय, झू. ठीक आहे. हे झू कशासाठी बनवले जातात रे, ह्युमन इंटरेस्टसाठी. लोक तिथं आले पाहिजे, वन्य प्राणी बघा, त्याच्यानंतर तिथं पर्यटन झालं पाहिजे, हा एक अस्पेक्ट झाला. आणखीन एक अस्पेक्ट असतो बघा, की झू मध्ये काय केलं जातं, जे पण वाईल्ड ॲनिमल असतात, सहसा जंगलाचे ॲनिमल्स असतात, तर ते केप्टिव्हिटीमध्ये ठेवले जातात. काय केलं जातात, प्रिझनमध्ये ठेवले जातात, किंवा त्यांना एखाद्या कॅप्टिव्हिटी म्हणजे पिंजऱ्यामध्ये ठेवलं जातं. ठीक आहे, कॅप्टिव्हिटी, त्यांना पकडून ठेवलं जातं. असं पकडून ठेवताना त्यांची योग्य ती काळजी घेतली जाते. त्यांना जे काय खायला लागतं, जर समजा सिंह असेल तर तो मांसच खातो, गवत खात नाही, तर त्याला मांसचं रेग्युलर खुराक दिली जाते, त्याला रेग्युलर ते खाद्यपदार्थ दिले जातात. त्याच्यानंतर त्यांच्यासाठी आर्टिफिशियली नॅचरल हॅबिटॅट क्रिएट केलं जातं. आर्टिफिशियली नॅचरल हॅबिटॅट क्रिएट केलं जातं. क्रिएशन असं आर्टिफिशियली काय करतात, मग नॅचरल हॅबिटॅट क्लिअर करतात. तुम्हाला एक गोष्ट माहित असेल की जैवविविधता ही कंजर्व करण्याची किंवा प्रिझर्व करण्याची किंवा तिला वाचवण्याची फार गरज आहे. जैवविविधता जर तुम्हाला कंजर्व करायची किंवा तुम्हाला तिच्या वाचवायची, कारण काय असतं माहिती का, खूप सारे ॲनिमल्स खूप साऱ्या गोष्टी घडवत असतात. जसं पॉलिनेशनची प्रोसेस, मी माझं तुम्हाला एक्झाम्पल दिलं की पुमा होते बघा, एका जंगलामध्ये काय होते, पुमा होते, त्या जंगलामध्ये हिरण पण होते. हिरण त्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाला खूप आवडत होते, तर तो काय म्हणे, सगळ्याच्या सगळे त्यांना हिरणांना खाणारे पुमाच काय करा, मारून टाका. सगळे पुमा मारल्याच्या नंतर काय झालं होतं, सगळे पुमा मारल्याच्या नंतर तिथं हिरणांची संख्या इतकी वाढली की त्या हिरणांनी त्या जंगलातलं सगळं गवत खाऊन टाकलं. सगळं गवत खाऊन टाकल्याच्या नंतर त्या जंगलात गवतच उरलं नाही, म्हणून हिरणांना काय झालं, भूकमरी झाली. त्यांना काय झालं, खायला अन्न नाही भेटलं, ते भुकेले राहून मरू लागले. म्हणजे निसर्गामध्ये सगळे ॲनिमल हा इकोसिस्टमचा किंवा त्या एन्व्हायरमेंटचा समतोल राखण्यात काय करतात, मदत करत असतात. म्हणून त्याच्यासाठी आपल्याला बायोडायव्हर्सिटी काय काय असते, कंजर्व करायची गरज असते, वाचवण्याची गरज असते. मग हे झूलॉजिकल पार्क आपल्याला जे बायोडायव्हर्सिटी असते ती काय करतात, आपल्याला हेल्प करतात. तर त्यांना काय म्हणतात, मग झूलॉजिकल पार्क आर considered for XC2 conservation of XC2 म्हणजे मी सांगितलेलं आहे तुम्हाला, कन्झर्वेशन ऑफ ऑर्गॅनिझम. काय केलं जातं, मग XC2 कन्झर्वेशन केलं जातं. काय करायचं, नॅचरल हॅबिटॅट मधून उचलून आर्टिफिशियल प्रोटेक्टेड हॅबिटॅट मध्ये आणायचं. ठीक आहे. जे झू मध्ये ऑर्गॅनिझम्स असतात, ते जे पण ऑर्गॅनिझम झू मध्ये असतात ते सगळेच्या सगळे काय असतात, प्रोटेक्टेड मॅनर मध्ये असतात. असं नाही की कोणाला तलप आली, झू मध्ये गेला आणि शिकार करून तो वाघ घेऊन गेला, असं नसतं. त्यांना भलेही पिंजऱ्यात ठेवलेलं असतं, पण त्यांना संरक्षण पण असतं जीवित. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट येतं बघा, बायोडायव्हर्सिटी काय करल्या जातात, झूलॉजिकल पार्क्स आर कन्सिडर्ड
फॉर एक्सिटू कन्झर्वेशन ऑफ ऑर्गॅनिझम किंवा बायोडायव्हर्सिटी. त्याच्यात आपण असं पण लिहू शकतो बायोडायव्हर्सिटी. ऑर्गॅनिझम्स कन्झर्व होतात पण बायोडायव्हर्सिटी. ठीक आहे, तर हे झूलॉजिकल पार्ट. नेक्स्ट आहे बघा फ्लोरा. पुस्तकामध्ये फक्त छोटीशी एक गोष्ट, एक वाक्य दिलेले आहे, त्याच्यावर काही आकलन होत नाही. आपण थोडं फ्लोरा बद्दल जर असं किंचित डिटेल मध्ये बघू. फ्लोरा कशा म्हणतात? फ्लोरा कंटेन्स इट कंटेन्स किंवा असं काय काय याच्यामध्ये कंटेंट करायला ऍक्च्युअल अकाउंट ऑफ हॅबिटॅट ऍक्च्युअल अकाउंट. बरं, त्याच्यानंतर काय असतं अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ प्लांट of a given area. फ्लोरा कशाला म्हणायचं मग? त्याच्यामध्ये फ्लोरामध्ये काय असतं ऍक्च्युअल अकाउंट ऑफ हॅबिटॅट. हॅबिटॅट म्हणजे काय? आसपास जी हॅबिटॅट म्हणजे एखाद्या ठिकाण राहण्यासाठी जे असतं. जसं ऑर्गॅनिझम एखाद्या जंगलात, समजा टायगर आहे, टायगर काय करतो फॉरेस्ट मध्ये राहतो, तर फॉरेस्ट हे टायगरचं काय हॅबिटॅट आहे. फॉरेस्ट काय टायगरचं हॅबिटॅट आहे. तर त्या हॅबिटॅट बद्दल कंप्लीट माहिती कशामध्ये भेटते आपल्याला? फ्लोरामध्ये. फ्लोरा काय एक प्रकारची टॅक्झॉनॉमिक एड आहे, त्याच्यामध्ये माहिती असते. ठीक आहे, तर मग काय झालं मग टॅक्झॉनॉमिक एड फ्लोरा कंटेन्स ऍक्च्युअल अकाउंट ऑफ हॅबिटॅट, की त्या हॅबिटॅट मध्ये काय काय आहे, त्याच्यात कोणते झाड आहेत, कोणत्या प्रकारचे झाड आहेत, कुठल्या प्रकारचे तिथं प्राणी, तिथं पाऊस किती पडतो, तिथं टेम्परेचर किती असतं, या सगळ्या गोष्टी त्या ऍक्च्युअल हॅबिटॅटच्या डिस्क्रिप्शन मध्ये. त्याच्यानंतर काय डिस्ट्रीब्युशन ऑफ प्लांट, कोणत्या प्रकारची झाडं सापडतात. ठीक आहे, सदाहरित सापडतात, पानझडी सापडतात, काटेरी सापडतात किंवा XYZ, ते सगळं काय असतं त्या फ्लोरामध्ये माहिती दिलेली असते. ठीक आहे, चालेल एक मिनिट. नेक्स्ट इट प्रोव्हाइड्स द इंडेक्स टू द प्लांट स्पीसीज अँड फाउंड इन पर्टिक्युलर एरिया. हा काय करतो म्हणजे इट प्रोव्हाइड्स इंडेक्स टू प्लांट स्पीसीज found in particular area. आता काय आहे इंडेक्स टू प्लांट स्पीसीज म्हणजे काय की ह्या याच्यात दाट झाड आहे किंवा कमी दाट झाड आहे, म्हणजे एक इंडेक्स देतो, काहीतरी माहिती देतो की बाबा ही झाडं मोठ्या प्रमाणात सापडतात, ती झाडं कमी प्रमाणात. क्रायटेरिया काय असणार त्या इंडेक्सचा वेगवेगळा. इंडेक्स म्हणजे काय असतो एक आपण काय म्हणतो गुणानुक्रम किंवा काहीतरी एक असतो ना अनुक्रमणिका टाइप, म्हणजे काहीतरी कॅटेगरी असते की ज्याच्यानुसार काय केलं जातं तुम्ही गोष्टी आयडेंटिफाय केल्या जातात. जसं तुम्हाला सांगतो की सगळे महाराष्ट्रातले जिल्हे गेले तर काय होणार सगळ्या जिल्ह्याची नावं येणार, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्ही सांगितलं की महाराष्ट्रातली शहर मोठी शहर ज्यांची 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या, मग त्याच्यात काय येणार त्यातले काही जिल्हे काय आहेत 10 लाखापेक्षा जास्त आहेत जे शहर आहेत तेव्हा त्यांचे नाव म्हणजे क्रायटेरिया. इंडेक्स म्हणजे काय असतो क्रायटेरिया टाईप. इथे काय करतात प्लांट स्पीसीज एखाद्या पर्टिक्युलर रिजन मध्ये सापडणाऱ्याचा क्रायटेरिया दर्शवतात की बाबा ह्या एरियामध्ये हे प्लांट जास्त भेटतात ते प्लांट भेटत. एक आणखी गोष्ट फ्लोरामध्ये फक्त प्लांट बद्दलच सांगितलं जातं, बाकीच्या ऑर्गॅनिझम बद्दल नाही. क्लायमेट बद्दल सांगतील, तिथल्या इकोसिस्टम बद्दल सांगतील, पण याच्याबद्दल ऑर्गॅनिझम मध्ये बोललं जातं. ठीक आहे, फ्लोरा बद्दल ही गोष्ट लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे बघा फ्लोरा नंतर येतो मोनोग्राफ. मोनोग्राफ कशा म्हणायचं? मोनोग्राफ काय असतं बरं एक प्रकारचा निबंध असतो. मोनोग्राफ मध्ये काय असतो खूप लांब लचक माहिती दिलेली असते एकदम डिटेल. कुठल्या पण एरियामध्ये आपलं काय असतं बघा आता पहिले बघून घ्या. मोनोग्राफ
graph. It is an essay which gives comprehensive account. काय देते हैं? Comprehensive account of available information comprehensive account of available information of about the genus comma family or higher categories. ओके, काय सांगितलेलं आहे की मोनोग्राफ काय करतं? कॉम्प्रिहेन्सिव्ह अकाउंट ऑफ अवेलेबल इन्फॉर्मेशन अबाउट जीनस फॅमिली और हायर कॅटेगरी. म्हणजे मोनोग्राफ मध्ये काय असतं? एकदम डिटेल माहिती असते एखाद्या पर्टिक्युलर जीनस बद्दल. जीनस तुम्हाला माहित असेल, जेव्हा तुम्ही टॅक्झॉनॉमिक हायरार्की शिकाल पुढच्या चॅप्टर मध्ये, त्याच्यात जीनस असतं. जीनस मध्ये काय असतं? सेकंड लास्ट कॅटेगरी असते जिच्यानुसार ऑर्गॅनिझम क्लासिफाय केलं जातं. ठीक आहे. किंवा फॅमिली, कुठल्या फॅमिलीमध्ये म्हणजे काय असतं? एक पर्टिक्युलर काय केला जातो? ग्रुप पकडला जातो ऑर्गॅनिझमचा, आणि त्या ग्रुप बद्दल एकदम डिटेल माहिती, कुठल्या एरियात सापडतात, काय गुणधर्म असतात, कोणत्या कलरचे त्यांना फ्लावर्स लागतात, कधी लागतात, कसे असतात, रिप्रोडक्शन कसं होतं, त्याच्यानंतर त्यांचं असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं नाही, सगळ्या जेवढे पण कॅरेक्टरिस्टिक असतात ते डिटेल मध्ये काय असतं? मोनोग्राफ या प्रकारामध्ये लिहिलेले सापडतात. हे काय असतं? एक प्रकारचे एसे असतात, लांबच्या लांब एसे असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर मोनोग्राफ नंतर येतं बघा मॅन्युअल. मोनोग्राफ नंतर येतं मॅन्युअल. मॅन्युअल्स मध्ये काय असतं? आर युजफुल इन प्रोव्हाइडिंग, काय प्रोव्हाइड करण्यामध्ये युजफुल असतात? इन प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन फॉर identification of names of species. मॅन्युअल्स मध्ये काय असतं? मग पाचवा प्रकार आहे हा. मॅन्युअल्स मध्ये असतं बघा, युजफुल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडिंग आयडेंटिफिकेशन ऑफ नेम ऑफ पीसीज. समजा आता बघा, जर पीसीज म्हणजे काय? प्रजाती. आता ह्यूमन बीइंग काय? एक प्रजाती, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपला गोरिला, हे चिंपांझी, हे पण काय? एक प्रजाती, जे काय होतात? होमो ह्या कॅटेगरीमध्ये येतात. होमो म्हणजे काय? आपलं जीनस नेम. पुढच्या टॉपिक मध्ये होईल ते फक्त. तर होमो हे काय? आपलं जीनस नेम आहे. तर आपलं पेसीज नेम काय? सॅपियन. गोरिला वगैरे हे जे असतात इतर, म्हणजे माणूस आणि माकडचं जर कंपॅरिझन केलं तर माणूस आणि माकडामध्ये आयडेंटिफाय करायचं की हा माणूस आहे, हा माकड आहे. कशावरून केलं जातं? माणसाचा जो स्पायनल कॉर्ड आहे हा इरेक्ट असतो, माकडाचा नसतो. मग त्याच्यावरून काय मॅन्युअल्स मध्ये काय केलेलं असतं? मग अशा टाईपची इन्फॉर्मेशन असते. जर समजा एखादा ऑर्गॅनिझम हा होमोजिनस मधला आहे, जर त्याचं काय म्हणतात त्याला स्पायनल कॉर्ड सरळ नसत, तर त्याला काय म्हणायचं? मंकी मध्ये टाकायचं, त्याला जे काय सायंटिफिक नेम असत. जर त्याचा स्पायनल कॉर्ड सरळ असेल तर त्याला काय करायचं? ह्यूमन कन्सिडर. म्हणजे या सगळ्या अशा गोष्टी काय असतात? मॅन्युअल्स मध्ये सांगितलेली असतात. त्या मॅन्युअल्स बघायचं की याचं हे कॅरेक्टरिस्टिक आहे, हे कॅरेक्टरिस्टिक आहे, हे कॅरेक्टरिस्टिक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कळतं की हा कुठल्या कॅटेगरीचा ऑर्गॅनिझम. या सगळ्या कॅटेगरीमध्ये सगळे ऑर्गॅनिझम टाकले की एक कॅटेगरीचा अभ्यास केला म्हणजे सगळ्याच ऑर्गॅनिझमचा काय होतो? त्या कॅटेगरीतला अभ्यास झालेला. क्लिअर आहे? एखादी कॅटेगरी कशासाठी पाडतात? या सगळ्या कॅटेगरी जीनस लेवल, फॅमिली लेवल किंवा इतर लेवलच्या. कशासाठी? की बाबा ती कॅटेगरी जर वाचली की त्याच्यात येणाऱ्या सगळ्या ऑर्गॅनिझमचे तेच गुणधर्म असतात. याच्यासाठी काय केलं जातं? हे बनवलं जातं. हा खटाटोप कशासाठी आहे? कारण जगाच्या पाठीवर करोडो स्पीसीज, करोडो प्रजाती, म्हणजे प्रत्येकाची काही इंडिव्हिज्युअल अभ्यास करणार का नाही?
त्यांचं काय केलेलं आहे, वर्गीकरण केलं. वर्गीकरण केल्याच्या नंतर त्यांचे ओळखण्यासाठी काय केले, काही मॅन्युअल्स लिहिले, काही मोनोग्राफ लिहिले. मोनोग्राफ मध्ये सांगितलं की बाबा अशा प्रकारची झाडं असतात, अशी असतात, त्यांना हे अशी गुणधर्म असतात डिटेलमध्ये. म्हणजे डिटेल माहितीच्या नंतर मॅन्युअल्स आले. मॅन्युअल्स मध्ये काय, जर अशा याच्यातली सुट्टी इन्फॉर्मेशन काढली आणि काय केलं की सांगितलं, जर असं गुणधर्म असं कॅरेक्टर असेल तर त्याला हे म्हणायचं, असं गुणधर्म असं कॅरेक्टर असेल तर त्याला ते म्हणायचं. हे सगळं कशात दिलेलं असतं, मॅन्युअल्स मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर लास्ट आहे बघा, लास्ट नाही सेकंड लास्ट 6 नंबर बायोडायव्हर्सिटी पार्क. बायोडायव्हर्सिटी पार्क. बायोडायव्हर्सिटी पार्क काय असतं, एक प्रकारचं नॅचरल हॅबिटॅट असतं. कोणासाठी असतं नॅचरल हॅबिटॅट, फॉर पीसीज. मग ती कुठली असो, प्लांट पीसीज असो नाही तर ऑर्गॅनिक. ठीक आहे. यालाच काय म्हणतात, इकोलॉजिकल असेंबलेज ऑफ बॅरन लँड किंवा डिग्रेडेड लँड. म्हणजे समजा काय होतं माहिती का, आजकाल सगळ्यांना नाही का जंगलातून साधन संपत्ती लागत असतात. कोणी झाडं तोडतं, कशासाठी तोडतं, फर्निचर वगैरे बनवण्यासाठी. तर हे अशा याच्यामुळं काय झालं होतं, खूप सारं जंगल नष्ट होतं. असं नष्ट झालेल्या जंगलाला गव्हर्नमेंटनं किंवा ह्युमन बिंगनं काय केलं, आयसोलेट केलं राहिलेल्या जंगलाला. की सांगितलं आता हा पोर्शन आहे, एवढी समजा जमीन आहे किंवा एवढा एखादं गाव आहे, हा जो फळा आहे तेवढा असं समजा, त्याच्यामध्ये ही जमीनमध्ये खूप सारे दाट वन आहे. तर सरकारनं सांगितलं इथून पुढं काय करायचं, झाडं तोडायची, इथे जायचं पण नाही, इथं पिकनिक बी करायची नाही, पार्ट्या बी करायची नाही, काही करायचं. अशा प्रकारे सरकारने काय केलेलं आहे, इकोलॉजिकल सिस्टम काय केलेलं आहे, तिथं ह्युमन इंटरफरन्स वाचवलेलं आहे. आता ह्युमन इंटरफरन्स वाचवलेलं आहे म्हणजे माणसाला तिथं जाऊन आता काही करता नाही येत, लाकडं तोडता नाही येत, काही करता नाही. मग जिथं अशी रिकामी जागा असेल तिथं सरकारनं स्वतःहून जाऊन झाडं लावलेली, की जेणेकरून तिथली काय होणार, जी फॉरेस्ट सिस्टम किंवा ती इकोसिस्टम आहे ती रिस्टोर होणार. ती रिस्टोर झाली की तिथे काय होणार, एक प्रकारचं नैसर्गिक वातावरण तयार होणार त्या एरियामध्ये असणाऱ्या जीवजंतू, प्राणी प्रजातींसाठी. बरोबर आहे. तर अशा प्रकारे जे प्रोटेक्टेड एरियाज असतात किंवा असे प्रोटेक्टेड जंगल असतात, ज्याला काय करते सरकार, इतर गोष्टी काय करते, अलाव करते. आणि तिथल्या जे पण हे असतात प्राणी, त्यांना काय होते, नैसर्गिक संरक्षण मिळतं. बरोबर. नैसर्गिक हॅबिटॅट मध्ये काय होतं, संरक्षण मिळतं. त्यांच्या तिथल्याच आदिवासामध्ये काय होतं, त्यांना संरक्षण मिळतं. अशा प्रकारच्या याला काय म्हटलं जातं, मग बायोडायव्हर्सिटी. ठीक आहे. नोट्स मध्ये लिहिलेलं आहे मी, त्याच्यात तेच सांगितलेलं आहे मी की बाबा नॅचरल हॅबिटॅट असतो, तिथं काय असतं, मग स्पीसीजचं कन्झर्वेशन. आणि ह्या प्रकारच्या कन्झर्वेशनला काय म्हटलं जातं, इन सिटू. इन सिटू म्हणजे काय, विदिन देअर नॅचरल हॅबिटॅट. त्यांना उचलून कॅप्टिव्हिटी मध्ये ठेवलं जातं का, त्या ऑर्गॅनिझमला जर वाचवायचं असेल तर नाही. तिथं काय केलं जातं, फक्त ह्युमनला त्याच्यात जाऊ दिलं जात नाही, जेणेकरून त्यांची शिकार, पोचिंग जी असते, पोचिंग म्हणजे शिकार, तर ती काय केल्या जाते, प्रिव्हेंट केलं जातं, जेणेकरून त्यांची काय होते, मग चांगली वाढ. ठीक आहे. तर मग हे एक झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, आणि हे कोण क्रिएट करतं, बरं, ह्युमनच क्रिएट करतो. हे कोण क्रिएट करतं, बायोडायव्हर्सिटी प्लांट ह्युमनच क्रिएट करतो. बायोडायव्हर्सिटी झालं. त्याच्यानंतर 6-7 दे की. नेक्स्ट काय, की यूज फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ प्लांट अँड एनिमल्स बेस्ड ऑन देअर सिमिलॅरिटीज अँड डिसिमिलॅरिटीज. कीजचा वापर कशासाठी केला जातो, कीचा, फक्त कीज नाही, कीचा वापर. की एक काय टॅक्झॉनॉमिकल एड आहे, तिच्यामध्ये काय केलं जातं, प्लांट आणि ॲनिमल काय केल्या जातात, ओळखल्या जातात. पण कसे, सिमिलॅरिटी आणि डिसिमिलॅरिटी. याच्यामध्ये काय आहे आणि याच्यामध्ये काय काय सिमिलॅरिटी, याच्यात आणि याच्यात काय डिफरन्स आहे. सारखे सारखे झाडं असतात बघा. आता समजा गुलाबाचे झाड घ्या, एक लाल फुल देतं, एक दुसरं पिवळ्या कलरचं देतं. मग त्यांचे सिमिलॅरिटीज काय काय, सेम झाड आहे, सेम हाईट आहे, काय काय डिसिमिलॅरिटी काय, याचं फुल येलो कलरचं येतं, याच्या पानाला खोडाला काटे जास्त आहे, कमी जे काटे, या पद्धतीने. पपईमध्ये याच्यात बिया लागतात, याच्यात लागत नाही. अशा पद्धतीने काय केलं जातं, कीज मध्ये सिमिलॅरिटी आणि डिसिमिलॅरिटीचं काय केलं जातं, त्याच्यानुसार वर्गीकरण केलं जातं. कोणाचं, प्लांट आणि ॲनिमल दोघांचं. त्याच्यानंतर द कीज आर बेस्ड ऑन, द कीज आर बेस्ड ऑन, कशावर आधारित असते ही, ऑन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर ऑफ की, जनरली in pair.
कॉल्ड कपलेट. बरं, की मध्ये जी पण माहिती असते ती काय असते म्हटलं मी, सिमिलॅरिटी आणि डिसिमिलॅरिटीच्या बेसवर असते. बरं, त्याच्यानंतर पुढची माहिती काय की की मध्ये जी पण माहिती असते ती कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरवर बेस असते. कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर म्हणजे काय, परस्पर विरोधी. परस्पर विरोधी म्हणजे काय, समजा एक झाड आहे नारळाचं आणि दुसरं एक झाड, ठीक आहे. हा टॉल आहे, हा शॉर्ट आहे. परस्पर विरोधी कॅरेक्टर आहे का रे? सेम झाड आहे, सेम झाड आहे, दोन्ही झाडं काय सेम झाड आहे, पण त्याच्यातलं एक टॉल आहे दुसरं शॉर्ट आहे. कॉन्ट्रास्ट कॅरेक्टर काय आहे, हाईट. दोघांचं कॅरेक्टर काय, हाईट. हाईट मध्ये कॉन्ट्रास्टिंग काय, एक शॉर्ट आहे दुसरं टॉल. ठीक आहे. तर असे जे दोन कॅरेक्टर असतात कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, त्याच्या जोडीला पेअर, जनरली काय असतात पेअर मध्ये असतात, त्या पेअरला काय म्हटलं जातं मग कपलेट. नाव लक्षात ठेवा, कपल माहिती, कपल म्हणजे जोडपं, तर मग त्यांना काय म्हणायचं कपलेट. मग काय कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरच्या पेअरला काय म्हटलं जातं कपलेट म्हटलं. प्रश्न आलेला आहे नीट मध्ये, लक्षात ठेवा. आय थिंक नसन आला तरी आपल्या ट्युशन मध्ये एखाद्या मागच्या वर्षी टाळा. कपलेट कशाला म्हणायचं मग, जे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरची जी जोडी असते, टॉल शॉर्ट, त्याच्यानंतर एखादं धान्य असतं बघा, ते एखादं धान्य कसं असतं, एखाद्याचं पातळ असतं बारीक असतं, दुसऱ्याचं असं टपोरे धान्य. कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, बरोबर आहे, कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. तुम्हाला ठरवायचं आहे की बाबा काय. पण आता कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, समजा तुम्ही मक्का लावली, एक मक्का छोटा दाणा देते, दुसरी मक्का मोठा दाणा देते. एक मक्का छोटी दाणा देते, दुसरी मक्का मोठा दाणा देते, आणि असं मानलं की दोन्ही मक्केचे दाणे गोडच आहेत, दोन्ही दाणे गोड आहेत, दोघांची चव सारखी, दोघं कवळेच वाटतात खायला. तर मग तुम्हाला कोणत्या दाण्याची मक्का लागते रे, छोट्या दाण्याची लागल की मोठ्या दाण्याची आवडत? मोठा दाणा म्हणजे जास्त वजन, जास्त वजन म्हणजे जास्त प्रॉफिट. मग तुम्ही काय करतात, ह्या दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, एक छोटा दाणा देते एक मोठा दाणा देते, कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहे, बरोबर आहे की अपोजिट एकमेकाच्या. मग आता लक्षात घ्या, जी छोटा दाणा देते ती आपल्याला खावी का नाही, हवी कोणती आहे, मोठा, मोठा दाणा. मग आपण काय करतो माहिती का, अभ्यास केल्यानंतर आपण ठरवतो, आपण प्लांटचा अभ्यास केला, एक मका देती छोटा दाणा, एक मका देती मोठा दाणा, आपल्याला हवा कोणता आहे, मोठा. जो दानावाली मक्कर किंवा जे कॅरेक्टर, हे कॅरेक्टर नाही, हे दोघं कॅरेक्टरला काय म्हणायचं, याचं समजा हे याचा दाना काय स्मॉल, याचा दाना काय स्मॉल, आणि याचा काय बी. आता हे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहे, हा एक कॅरेक्टर, हा एक कॅरेक्टर. यातला आपल्याला हवा कोणता कॅरेक्टर आहे, आपल्याला हवा हा कॅरेक्टर आहे. मग आता जेव्हा आपल्याला जो कॅरेक्टर हवा असतो त्या कॅरेक्टरला काय म्हटलं जातं, मग लीड म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, लीड. म्हणजे दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर मध्ये एक आपल्याला हवा असतो कधी पण. आता समजा एखादं झाड बुटकं आहे, एखादं झाड उंच आहे, आपल्याला काय हवंय, ते झाड उंच हवंय का बुटकं. समजा जर आपल्याला त्या झाडापासून फर्निचर हवंय तर ते झाड आपल्याला उंच हवंय, कारण जास्त लाकूड, जेवढं उंच झाड तेवढं काय जास्त लाकूड. जर आपल्याला त्याच्यावरचे फळच तोडायचे, समजा नारळाचं झाड आहे त्याच्यावरून आपल्याला फक्त फळच तोडायचे, जर ते बुटकं राहिलं आणि त्याच्यावरून समजा तुम्हाला लगेच खालच्या खाली फळं तोडता येत असली, तुम्हाला त्याच्या लाकडाचा तर काही उपयोग नाही, तुम्हाला त्याचे फळं लागतात, मग तुम्ही अशा वेळी काय प्रेफर करणार, बुटकेपणा प्रेफर करणार. झाडाला फळं सारखेच लागतात, मोठ्याला पण आणि छोट्याला पण सारखेच लागतात असं जर आपण समजलं तर तुम्ही बुटकं झाड नारळाचं सिलेक्ट करणार की उंच बुटकं, कारण उंचावर चढायचं एक तर रिस्क आहे, पडण्याची रिस्क आहे, बरोबर. बुटकं असलं फळं तर तेवढेच लागतात, तुम्हाला काय टेस्ट मध्ये फरक नाही, काही नाही. तुम्ही काय करतात, सिलेक्शन करतात, कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर मधून काय करतात, सिलेक्शन करतात, आपल्याला हवं कोणतं. मग आपल्याला जे हवं कॅरेक्टर आहे ते हव्या कॅरेक्टरला काय म्हटलं जातं, लीड म्हटलं जातं. आता बघा नेक्स्ट काय, आउट ऑफ टू कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर ओनली वन कॅरेक्टर इज ऍक्सेप्टेड. काय सांगितलं, आउट ऑफ टू, हे जे दोन असतात ना कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर,
only one character is acceptable. बरोबर आहे नाही? माक्याला जाणं बारीक पाहिजे का जाड पाहिजे? जाड पाहिजे. मग काय असतं, दोन पैकी काय असतं, एकच कॅरेक्टर लागत असतं, अदर काय केलं जातं, मग रिजेक्ट केलं जातं. ठीक आहे. मग each statement of character, each statement of character is called lead. लीड कशाला म्हणायचं? लीड कशाला म्हणायचं? इथे दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहे. समजा काय तुमचं मेज, मेज मेज ग्रेन साइज इज स्मॉल. समजा एक स्टेटमेंट आहे कॉन्ट्रास्टिंग आणि दुसरं कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर काय, मेज ग्रेन साइज इज बी. मग याच्यामध्ये लीड कोणाला म्हणायचं? या स्टेटमेंटला लीड म्हणायचं की या स्टेटमेंटला? तर दोन्ही स्टेटमेंटला तुम्ही काय म्हणणार? लीड म्हणणार. का? कारण ते काय करताय, कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर डिस्क्राइब करतात. त्याच्यातलं तुम्हाला ऍक्सेप्टेबल कोणतं कॅरेक्टर आहे, हे तुम्हाला कसं पाहिजे, हे पाहिजे. मेजच्या ग्रेनची साईज कशी पाहिजे, मोठी. कळलं? अशा पद्धतीने काय केला जातो, अभ्यास केला जातो झाडाचा. वेगवेगळ्या मी मेथड शिकवल्या की प्लांट आणि ॲनिमल्स कशा पद्धतीनं अभ्यास केला. कळालं? की मध्ये कपलेट कशाला म्हणतात आणि लीड कशाला? लीड काय, ईच स्टेटमेंट ऑफ कॅरेक्टर, प्रत्येक स्टेटमेंट की मेज ग्रेन साइज इज स्मॉल, एक लीड झाली. दुसरं मेज ग्रेन साइज इज बिग, एक स्टेटमेंट. हे दोघं काय एकमेकाचे, हे दोघं एकमेकाचे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. बरोबर नाही? मेज बघा एकच आहे, सेम मेज आहे, पण सेम मेज मध्ये दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहे, काय, स्मॉल आणि बिग. ठीक आहे. एवढं सगळं चॅप्टर 1 मध्ये आहे. आता हा चॅप्टर पूर्ण डिटेली संपलेला आहे. त्याच्यानंतर एक छोटा बॉक्स मध्ये टाइप सांगितले बघा, कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटीचं कन्झर्वेशन काय असतं, मग म्हटलं मी की बाबा जेवढी जास्त डायव्हर्सिटी तेवढं काय इकोलॉजी स्ट्रॉंग असते. त्याच्यामुळे काय केलं जातं, कन्झर्वेशन केलं जातं, तिला काय केलं जातं, वाचवलं जातं. तर तो जो बॉक्स मधला भाग आहे आपल्या स्टेट बोर्डच्या पुस्तकातला, तो सेल्फ स्टडी करा. त्याच्यात काही डाऊट आला विचारा. चला, नोट्स तुम्हाला ऑलरेडी मी बुक याच्यामध्ये टाकलेले आहे ग्रुपमध्ये, त्या बघून घ्या. नेक्स्ट लेक्चरला सेकंड चॅप्टर चालू होईल. सेकंड चॅप्टर उद्याच चालू होईल, कारण आता लेक्चर रेग्युलर घ्यायचं ठरवलं. चला.